बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांनी संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंवरील अन्याय, छळ आणि अत्याचाराच्या निषेधार्थ आज धुळे शहरात आंदोलन करण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. धुळे शहरातील महाराणा प्रताप चौकात हे निषेध आंदोलन झाले. यावेळी बांगलादेशातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा जोरदार निषेध करण्यात आला. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत हिंदूंना न्याय देण्याची मागणी करण्यात आली. बांगलादेश सरकारने तात्काळ या घटनांची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनात बांगलादेशातील परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी मोहम्मद युनिस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. ऐकणार नाही फ्लॅश लावून या इस्लामी धर्माचा, इस्लामी जैदांचा करणाऱ्या बांगलादेशींच्या पुतळा दहनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पाडण्यात आले. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरोधात एकजूट दाखवण्याचे आवाहन करण्यात आले. जगभरातील हिंदूंनी या अन्यायाविरोधात आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली. बांगलादेशमध्ये हिंदू अल्पसंख्याक असुरक्षित असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मानवाधिकार संघटनांनीही या घटनांची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त झाली. हिंदूंवर होणारे अत्याचार तात्काळ थांबवावेत अशी मागणी करण्यात आली. शासनाने केंद्र सरकारमार्फत बांगलादेश सरकारवर दबाव टाकावा असेही आंदोलक म्हणाले. या आंदोलनामुळे शहरात चर्चेचा विषय निर्माण झाला आहे. एक गोष्ट निश्चित आहे, जगाने नाकारलं होतं, कोणी मदत करायला तयार नव्हतं. अमेरिकेच्या राजदूताला सांगितलं तुम्ही तुमच्या या लोकांना पाकिस्तानानं आवरा, ते म्हणाले आम्ही करू शकत नाही. शेवटी निर्णय घ्यावा लागला, सैन्य पाठवावं लागलं आणि 93,000 सैनिक 16 डिसेंबर 1971 दुपारी 4 वाजता शहरात आले. बांगलादेशच्या निर्मितीच्या आधीपासून हिंदू बौद्ध यांचं नरसंहार तिथे होतोय. आकडेवारी आहे बघा. 1951 साली मुसलमान 76% होते, ते 22 साली 91% झाले आणि 51 साली हिंदू 22% होते, ते जेमतेम 8% उरलेले. चकमा जातीच्या बौद्ध धर्मीयांना नाना प्रकारचे हाल करून हाकून दिले. ते 50,000 भारतात येऊन राहिलेले. भारत सरकार काँग्रेसच्या राज्यामध्ये त्यांना सांगत होते तुम्ही परत बांगलादेशमध्ये जा. ते म्हणाले आम्ही इथे मरू, तिथे नाही जाणार. इथे बेइज्जत होऊन मरू ना, इथे किमान सन्मानाने मरू. मुद्दा हा आहे की बांगलादेशच्या निर्मितीपासून त्याच्या आधीपासून हिंदू बौद्ध यांचे हाल सुरू आहेत. ते कधी संपणार? जोपर्यंत भारत सरकार ॲक्शन घेत नाही तोपर्यंत. धुळे जिल्ह्यातील शेतकरी सध्या प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. शासन शेतकरी हिताचे निर्णय घेत असल्याचे सांगते, मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना न्याय मिळताना दिसत नाही. CCI कापूस खरेदीसाठी केवळ ऑनलाईन स्लॉट बुकिंगची अट घालण्यात आल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी आजही डिजिटल प्रक्रियेपासून दूर आहेत. मध्यरात्री व पहाटे काही मिनिटात स्लॉट बुक होतात आणि खरा शेतकरी वंचित राहतो. या परिस्थितीचा फायदा दलाल आणि खासगी व्यापारी घेत आहेत. MSSP पेक्षा कमी दरात कापूस विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ही शेतकऱ्यांची उघड लूट असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. दुसरीकडे शिंदखेडा तालुका आणि तापी नदीकाठच्या भागात बिबट्याची दहशत वाढली आहे. रात्री शेतीसाठी वीज पुरवठा असल्याने शेतकरी जीव धोक्यात घालून शेतात जात आहेत. अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण आहे.
यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे अत्यावश्यक बनले आहे. तसेच चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पंचनामे होऊनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. पीएम किसान योजनेतील अनेक पात्र शेतकरी आजही लाभापासून वंचित आहेत. केवायसी व तांत्रिक अडचणींमुळे निधी अडकला आहे. शिंदखेडा तालुक्यात स्वतंत्र मका खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शिवसेनेने या सर्व मागण्या तात्काळ मान्य करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. माननीय गणपती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. मका खरेदी केंद्र सुरू झालंच पाहिजे. मका खरेदी केंद्र सुरू झालंच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. कापूस ऑफलाईन खरेदी झाली. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. धुळे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच मतदार यादीतील गोंधळामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. उमेदवारांसह सूचक आणि अनुमोदकांची यादी भाग क्रमांक व मतदार क्रमांक अर्जात नमूद करणे बंधनकारक असताना सध्या उपलब्ध असलेल्या हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी मतदार याद्यांमध्ये मोठी तफावत आढळून येत आहे. महानगरपालिकेची अंतिम सुधारित मतदार यादी 27 डिसेंबर रोजी जाहीर होणार असली तरी त्याआधी दाखल करण्यात येणाऱ्या उमेदवारी अर्जांवर आक्षेप घेऊन नामांकन रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सूचक किंवा अनुमोदकांचे नाव अंतिम यादीत न आल्यास किंवा दुबार मतदार म्हणून रद्द झाल्यास उमेदवार अडचणीत येऊ शकतो. हा प्रश्न सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना लागू होणारा असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने याबाबत मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी धुळे महानगरपालिकेकडे निवेदन सादर केले आहे. प्रशासनाकडून उपलब्ध यादीतील तपशीलच अर्जात भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून उमेदवारांनी अंतिम यादीकडे स्वतः दक्ष राहावे असे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. पालिकेची निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबरपासून म्हणजे कालपासून या ठिकाणी सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवार आपले अर्ज त्या ठिकाणी दाखल करत आहेत. त्या संदर्भामध्ये आज आम्ही आयुक्तांची भेट घेऊन एक महत्त्वाचा मुद्दा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडलेला आहे की इच्छुक उमेदवार जे आहेत त्या इच्छुक उमेदवारांना अनुमोदक सूचक यांचे मतदार यादीतील क्रमांक असतील किंवा यादी भाग क्रमांक तो त्यांच्या आवेदनपत्रावरती टाकणं या ठिकाणी गरजेचं आहे. इव्हन एक उमेदवाराला देखील ते मेन्शन करणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीमध्ये धुळे महानगरपालिकेची निवडणूक तोंडावरती आलेली असताना देखील अंतिम मतदार यादी या ठिकाणी प्रकाशित झालेली नाही आहे. अनेक उमेदवार असतील किंवा उमेदवारांचे जे आवेदक अनुमोदक आणि त्याचे आवेदक जे असतील त्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी आहेत किंवा जी हार्ड कॉपी आहे त्या हार्ड कॉपीमध्ये ती नावं दिसत आहेत पण सॉफ्ट कॉपीमध्ये ती नावं दिसत नाही आहेत. अशा वेळेला 27 तारखेला धुळे महानगरपालिकेची जी नवीन मतदार यादी त्या ठिकाणी प्रकाशित होते त्या यादीमध्ये जर समजा उमेदवाराचा मतदार अनुक्रमांक यादी भाग क्रमांक किंवा अनुमोदक आणि सूचकाचा मतदार यादी क्रमांक किंवा त्या ठिकाणचा यादी भाग क्रमांक जर नवीन यादीमध्ये प्रारूप यादीमध्ये जर त्या ठिकाणी आलेला नाही तर अशा वेळेला त्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची त्या ठिकाणी दाट शक्यता आहे. कारण की या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सगळ्याच पक्षाकडनं उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या प्रक्रियेवरती जोर दिला जाऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वच्या सर्व जे राजकीय पक्ष आहेत त्या पक्षाच्या उमेदवारांनी सजग राहणं गरजेचं आहे. आत्ता आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे की त्यांच्याकडे जी महानगरपालिकेमध्ये जी यादी सध्या उपलब्ध आहे त्या यादीतीलच अनुमोदकाचा किंवा सूचकाचा मतदार यादीतील क्रमांक किंवा त्या ठिकाणी असलेला यादी भाग क्रमांक त्या उमेदवारांनी त्या ठिकाणी टाकायचा आहे. जर समजा अशी परिस्थिती उद्यातून उद्भवली की संबंधित उमेदवाराच्या अनुमोदकाचं आणि सूचकाचं नाव त्या ठिकाणी आलं नाही तर अशा वेळेला त्या उमेदवाराचा अर्ज त्या ठिकाणी बाद होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वच उमेदवारांनी त्या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वाचा विषय या ठिकाणी दिलेला आहे. आयुक्तांनी देखील 27 तारखेपर्यंत यादी प्रकाशित होत नाही तोपर्यंत आम्ही ज्या यादीमध्ये त्यांनी मेन्शन केलेलं आहे तेच अनुमोदक सूचकाचे क्रमांक ग्राह्य धरण्यात येतील असं सांगितलेलं आहे. 27 तारखेनंतर यादी प्रकाशित झाल्यानंतर उमेदवारांना ती काही कामात येणार नाही कारण की तोपर्यंत मुदत संपून जाणार आहे. म्हणून हा मुद्दा या ठिकाणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मांडलेला आहे.